राहुल जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। नॅशनल हेरॉल्ड प्रकल्पात हेतुपुरस्सर कारवाई केल्याचा आरोप करीत काँग्रेसने वर्ध्यात निषेध नोंदवला आहे। वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सुपूर्द करण्यात आले। नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्राची मालमत्ता सुदबुद्धीने जप्त करण्यात आल्याचा आरोप करीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या विरुद्ध चार्जशीट दाखल करण्याचा निर्णय हा लोकशाहीला घातक असल्याचे निवेदनात म्हटले आहे। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी निवेदन देत निषेध नोंदवण्यात आला। यावेळी त्यांच्यासोबत राहुल जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल जी संघर्ष करो, हम तुम्हारे। मोदी सरकारनं विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी ईडी, सीडी आणि इतर शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून आमच्या पक्षाचे नेते, काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय राहुलजी गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विरोधात कोर्टात चार्जशीट दाखल करायचं ठरवलेलं आहे। वास्तविक पाहता हा नॅशनल हेरॉल्डचा जो विषय आहे, हे नॅशनल हेरॉल्ड ही नेहरूजीची स्वतःची वैयक्तिक संपत्ती होती। नंतर ते काँग्रेस पक्षाचं मुखपत्र झालं। या बाबतीत कोणताच असा भ्रष्टाचार किंवा कोणतंच काही नसून हेतुपुरस्सरपणे सत्तेचा फायदा घेऊन कोणत्या दुसऱ्याच याच्यात हे सापडू शकत नाही, तर हे खोटं कारण सांगून त्यांच्यावर ईडीचा कोर्टात एफ आय आर दाखल केलेला आहे आणि नॅशनल हेरॉल्डची संपूर्ण प्रॉपर्टी जप्त केलेली आहे। या सरकारच्या सूडबुद्धीच्या राजकारणाच्या विरोधात आम्ही आज जिल्हा काँग्रेसतर्फे इथं निदर्शने आंदोलन ठेवलेलं आहे आणि आम्ही या माध्यमातून मोदी सरकारला हा संदेश देऊ इच्छितो की अशाच प्रकारचे लोकशाही विरोधी कामं चालत राहिले तर काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून या गोष्टीचा विरोध करेल आणि त्यांना त्यांची मनमानी करू देणार नाही।